आपल्या विदर्भातील सर्वात उंच किल्ला म्हणजेच माणिकगड किल्ला. इकडे या दरवाजाच्या साईडला, लेफ्ट साईडला, डाव्या साईडला इकडे तुम्हाला एक छोटीशी खिडकी बघायला मिळणार. तर अंदर जाऊन पाहू आपण. कसा व्ह्यू येत आहे? काय गोष्ट करता दाखव. खाली जाते इथं बाय खाली खतरनाक. आणि आपण पोहोचतो बुरुजच्या एकदम वरती टॉप पॉइंटला. हे बघा भावांनो व्ह्यू. तुला कसं वाटलं माणिकगड? माणिकगड असा खूप छान वाटला. आणि माणिकगड हा एक खूप म्हणजे पाहण्यालायकीचा इतिहास आहे. म्हणजे माणिकगडमध्ये काय इतिहास काय. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी महाराष्ट्राचा व्लॉगर म्हणजेच तुमचा लाडका होस्ट गणसाई. विदर्भातील सर्वात उंच मानला जाणारा किल्ला म्हणजेच माणिकगड किल्ला. हा किल्ला घनदाट जंगल आणि डोंगर रांगांमध्ये लपलेला एक रहस्यमय किल्ला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रपाटीपासून 2200 फूट आहे. हा किल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेस 61 किलोमीटर अंतरावर जिवती तालुक्यात येतो. माणिकगड हा किल्ला गिरिदुर्गात येत असून याची सुंदरता मान्सून मध्ये अधिकच असते. गडाकडे जाण्याचा रस्ता अतिशय घनदाट जंगलात असून म्हणूनच जाताना आपल्याला निसर्गाचा अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतो. सर्वात आधी 20 रुपयाची तिकीट काढून इकडे आपल्याला आता जायचं आहे या वाटेने पुढे सरळ वरती. 5 मिनिटं ट्रेक केल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा पाहायला मिळणार, जिकडे वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प कोरलेले आहेत. किल्ल्याच्या प्रमुख द्वारावर आपल्याला साप, सिंह, बंदर यांचे प्राचीन शिल्प पाहायला मिळते. भावांनो, 5 मिनिटाच्या अंतरावर आता आपल्याला इकडे प्रमुख दरवाजा पाहायला मिळत आहे. इकडे शिल्प ठेवून आहे. पहिला दरवाजा पार करताच काहीच सेकंदात आपल्याला किल्ल्याचा प्रमुख दरवाजा पाहायला मिळतो, ज्याचं सुंदर कन्स्ट्रक्शन पर्यटकांचं मन वेधून घेते. याला देवाडे म्हणतात. मुख्य द्वारातून दुश्मन लोक येत असे तेव्हा इकडे सैनिक लोक बसून त्यांच्यावर आक्रमण करत होते. त्यासाठी हे लपण्यासाठी हे देवाडा म्हणतात याला. प्रमुख दरवाजा पार करताच आपल्याला कातडानं कोरलेली पायवाट पाहायला मिळते. लावारसानं बनलेला अखंड दगडाला कोरून बनवलेली हे पायवाट माणिकगडच्या सुंदरतेचं एक जिवंत उदाहरण आहे. असं आपण प्रमुख दरवाजा पार करतो तसंच आपल्याला पूर्ण कातडानं कोरलेली पायवाट मिळणार. भावांनो, पायवाट बघा, खतरनाक. कसं गेलं असं त्या टाइमला या लोकांनी. प्रमुख द्वारापासून काहीच वेळाच्या अंतरावर आपल्याला किल्ल्याचा सेंटर पॉइंट पाहायला मिळतो, जिकडे पूर्ण किल्ल्याचा मॅप पाहायला मिळतो. हे 0 पॉइंट जिकडे आपण उभे आहोत. या पॉइंट पासून आपण इकडे गेल्यानंतर राणी महल पडणार आणि इकडे गेल्यावर टेहाडणी बुरुज पडणार. तर आपण सर्वात आधी इकडे टेहाडणी बुरुजाकडे जाणार आहोत. देन आपण थोड्या वेळानंतर राणी महल एक्सप्लोर करू. कसा व्ह्यू येत आहे? भाऊ तोड व्ह्यू आहे. बघून या. काय गोष्ट करता दाखव. तिथं खाली जाते इथं बाय खाली जाते व्ह्यू खतरनाक. लाल सड्डा. लाल सड्डा. ये कौन सा सड्डा है भाई? कौन सा प्रजाति का लाल सड्डा? अबे नाही सड्डा नव्हतं. तर मित्रांनो, आपल्याला इकडे मिळाला लाल प्रकारचा सड्डा. सड्डा मॅऊ केव्हापासून करायला लागला रे माहिती नाही. सही. आत्ता केलेलं कन्स्ट्रक्शन आहे भावांनो. सुंदर पायवाट आहे. मॅप पासून थोड्या वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे बुरुज. नॉर्मली गोल आकाराची बुरुज आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते, पण माणिकगडवर असलेला आयात आकृतीतील टेहाडणी बुरुज हे इकडे येणाऱ्या पर्यटकांचं प्रमुख लक्ष वेधण्याचे ठिकाण आहे. बुरुजमध्ये जसं आपण एंटर करतो इकडे लेफ्ट साईडला आपल्याला थोडं इकडे छोटीशी पायवाट पाहायला मिळते. कन्स्ट्रक्शन आत्ता केलेलं कन्स्ट्रक्शन आहे भावांनो. असं सुंदरसं कन्स्ट्रक्शन.
आणि आपण पोहोचतो बुरुजच्या एकदम वरती टॉप पॉइंटला. हे बघा भावांनो व्ह्यू खतरनाक. इतक्या सुंदर ठिकाणी भावांनो असं पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्राची सुंदरता आहे. माणिकगड हे वनदुर्ग असल्यामुळे इकडे आपल्याला घनदाट जंगल पाहायला मिळते, ज्याची सुंदरता मान्सून मध्ये पीक लेवलवर असते. माणिकगड हा चंद्रपूरच्या जवळ असलेला विदर्भातील सर्वात उंच किल्ला आहे. कातडानं कोरलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2200 फुटाच्या उंचीवर आहे. जिकडे आपल्याला किल्ल्याच्या इतिहासाचा ठेवा तर पाहायला मिळतेच, पण निसर्गाचे मनोरम्य दृश्य सुद्धा पाहायला मिळते. किल्ल्यावरती तुम्हाला हे शिल्प पाहायला मिळणार, त्या काळावरची शिल्प. इकडे काहीतरी हत्तीचं तोंड पाहायला मिळणार, वाघासारखी बॉडी पाहायला मिळत आहे आणि शेपटी म्हणजे हत्तीवर स्वार झालेला वाघ असं बोलता येईल आपल्याला याला. सही का दिमाग लावला असेल त्या काळाच्या लोकांनी. तर भावांनो इकडे आपल्याला गणेशजीची एक मूर्ती पाहायला मिळत आहे. इकडे संवर्धन करून ठेवलेलं आहे. इकडे हे कदाचित पिंड असू शकते शंकरजीचं आपल्या. या ठिकाणी असलेले हे दगड जर आपण कान पकडून अशा प्रकारे उचललं तर असं म्हणतात की आपले सगळे पाप मिटून जाते. हे पीछे देख, हे मिट गए मेरे पाप. इकडे राणी महल आहे आणि इकडे एक छोटीशी पायवाट आहे. त्या पायवाटीवरून गेल्यावर बाबो खतरनाक. या पायवाटीवरून आल्यावर भावांनो असं काहीतरी खतरनाक व्ह्यू पाहायला मिळणार तुम्हाला. आता आपण समरमध्ये आलो, जून महिन्यात आलो, म्हणून आपल्याला असं रुकं पाहायला मिळतं. हे दगडा घसरते सांभाळून. एक गलत कदम ना डायरेक्ट खाली. तर भावांनो आपल्याला इकडे भेटलं आहे सोन्याचं झाड. आपण बघू शकतो, आपण दसऱ्यामध्ये वगैरे हे सोना एकमेकांना देतो आणि सेलिब्रेट करतो. हे सोन्याचं झाड खतरनाक. हे आहे राणी महलची पायवाट. आरामात चला. तर भावांनो इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे राणी महल. राणी महल म्हटलं तर सर्वात आधी आपल्या डोक्यात येते कोणतं बहुत मोठं महल असणार, पण इकडे छोटीशी जागा आहे. इकडे छोटीशी जागा आहे आणि इकडे खिडकी आहे. आपण इकडे बघू खिडकीवरून कसला व्ह्यू येत आहे. बाबो आता आपण तिकडे खाली जाऊन बघू तिकडून कसा व्ह्यू येत आहे. आता आपण चाललो महिलापासून तलावाकडे, आणि तलावाकडे जाताना हे पायवाट जी आहे पायऱ्याची पायवाट आहे, खूप चांगल्या अवस्थेत आहे. बघू शकता तुम्ही. हे आहे राणीच्या तलावाचं एंट्रन्स गेट. सांभाळून उतर रे बाबा. इथून असं खाली जात आहे एकदम. पावसाळ्यामध्ये पूर्ण हे जे टाक्यामधलं पाणी आहे ना भावांनो इकडे येऊन जाते, जेणेकरून आपल्याला इकडे जायला नाही मिळत. पण आता आपण जून महिन्यात आलो त्यामुळे आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करता येईल प्रॉपर. हे बघा
असं हे कन्स्ट्रक्शन आहे राणी महलचं. देन इकडे त्यालाच अटॅच असून हे तलावाचं. तिकडे पडक्या अवस्थेमध्ये तोप पाहायला मिळत आहे भावांनो. आणि हे आहे तलाव, राणीचा खतरनाक असा मोठा तलाव. त्या काळात इकडे शासन असणारी जे राणी होती ते इकडे आपले पूर्ण कामं करत होती. आंघोळ वगैरे हे सगळे कामं इकडे करत होती या तलावामध्ये. राणी तलावकडून आपण इकडून या वाटेनं आलो भावांनो आणि इकडे जाते टेहाडणी बुर्जाकडे. आणि आपल्याला इकडे जायचं आहे आता. जेव्हा पण आपण कुठल्या गड किल्ल्यावर जातो ना भावांनो, हे असं आपला कचरा आपण बॅगीमध्ये भरून ठेवत जावा. असं गंदगी नको करा गड किल्ल्यावर. विदर्भातील सर्वात उंच असणारा किल्ला म्हणजेच माणिकगड किल्ला. या किल्ल्यावर येणारे अनेक पर्यटक आपल्या सोबत चिप्स आणि पाणी बॉटल सुद्धा घेऊन येतात. ते खाल्ल्यावर ते रॅपर्स आणि तो कचरा इकडे सोडून जातात. माझी प्रत्येक पर्यटकांना हीच विनंती आहे की आपला कचरा आपल्या सोबत घेऊन जावे आणि आपल्या माणिकगडची सुंदरता आणखी वाढवावी. कसं वाटतंय? पुरी जिरली यार, पुरी. जरा आटून खात. पुन्हा एकदा पूर्णपणे कातडाने कोरलेल्या पायवाटीवर पोचलो आपण. पूर्ण हे कातडानं कोरलेली पायवाट आहे, पूर्ण पायवाट बघू शकता तुम्ही. पाताळवीर. भावांनो, हे लावा रसानं बनलेलं अखंड दगड होतं. पूर्ण हे वरतून पासून खालीपर्यंत पूर्ण दगड होतं. पाठीमागच्या पायऱ्या सुद्धा त्या वरच्या टोकापासून खालीपर्यंत पूर्ण कोरला आहे. आणि हा बेसमेंट आहे आणि या बेसमेंट पासून आणखी खाली कोरला आहे. म्हणजे पाताळवीर बनवली आहे. भाई तो उतरून दिसत नाही काही भाई समोरचा. एवढी खोल आहे ना भाई, अंत बी समजत नाही का किती खोल. तर भावांनो, आज आपण माणिकगड एक्सप्लोर केलाय. खूप छान असा आपल्या विदर्भातील शान माणिकगड आहे. कसा वाटला माणिकगड? बढ्या भाई, चेक करा येऊन. माणिकगड असा खूप छान वाटला. आणि माणिकगड हा खूप म्हणजे पाहण्यालायकीचा इतिहास आहे. म्हणजे माणिकगडमध्ये काय खूप साऱ्या गोष्टी संवर्धित करण्यात आल्या आहे. मागच्या वेळेस आलो होतो आम्ही तेव्हा ते तोप वगैरे खाली पडून होती, पडक्या अवस्थेत होती कचऱ्यामध्ये वगैरे. पण आता ते चांगल्या प्रकारे संवर्धित करण्यात आले आहे. आणखी खूप साऱ्या गोष्टी अशा आहे जे संवर्धन करू शकतो आपण. आणखी आपण सुधरवू शकतो आपल्या माणिकगडला. इकडे येणारे पर्यटक आहेत त्यांनी आपला कचरा आपण ठेवावे, ही विनंती आहे माझ्याकडून. इकडे खूप असा प्रमाणात कचरा मिळतो. जिकडे तिकडे प्लास्टिकचे बॉटल्स, जिकडे तिकडे ते चिप्सचे वगैरे वेपर्स मिळते पाहायला. हे आपल्यासाठी खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे भावांनो. आपल्या महाराष्ट्रातील विदर्भात असणारा हा किल्ला, आपल्या जिल्ह्यात असणारा हा किल्ला, यामध्ये आपल्याला असलं काहीतरी प्रकार पाहायला मिळतं. म्हणजे हे आपल्यासाठी खूप जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे. तर याकडे प्लीज लक्ष द्या. तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो. तर माहिती आणि व्लॉग आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून तुमची माहिती माझ्यापर्यंत पोहोचणार. आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्राच्या व्लॉगरला सबस्क्राईब करा
आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.